म्हणजे छेदात काय येतात, एकूण भाग येतात, त्यातले जेवढे भाग आपण रंगवतो किंवा घेतो ते अंशामध्ये येतात. ही संकल्पना विद्यार्थ्यांची स्पष्ट झाली आहे. म्हणून आता काय येईल, तो विद्यार्थी सहजतेनं 3/4 अशी मांडणी करू शकेल. पण याच्या आधी त्याला अंशछेदाची संकल्पना स्पष्ट झाली पाहिजे, अंशामध्ये काय लिहायचं आणि छेदामध्ये काय लिहावं लागतं हे माहित पाहिजे, तेव्हा कुठे तो अपूर्णांकाची मांडणी अशी करू शकेल. ठीक आहे, इथे टेस्ट केलं आहे. इथं सफरचंद घेतलेले आहे, त्यामध्ये त्याने 3 समजा रंगवले आहे, खाल्ले असतील समजा, आणि हे रेखीय प्रतिमा. म्हणजे आपल्याला या 3 पद्धतीनं विद्यार्थ्यांना अपूर्णांकाची संकल्पना स्पष्ट करता येईल. हे फ्रॅक्शन किट मध्ये तुम्ही समजावून सांगू शकता. आपल्या गणितामध्ये फ्रॅक्शन किट आहे गणित पेटीमध्ये, त्याच्या आधाराने तुम्ही हे जे तुकडे दिलेले असतील ना तिथं, पावाचे तुकडे, अर्ध्याचे, सिमेट्रिकल लाईन पाडली म्हणजे त्याचे 2 भाग होतात समान, अशी एक संकल्पना त्यांची डोक्यात आहे. पण यापुढे आपल्याला त्यांना असंही सांगायचं, हे खूप महत्वाचं आहे, पहा लक्षात घ्या. हे समान 2 भाग झालेले. या ठिकाणी सिमेट्रिकल आपण हॉरिझॉन्टल घेतलेला आहे, आपल्याला असंही सांगता येईल. याच्यामध्ये अशा पद्धतीने सांगता येईल. म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये अशा पद्धतीचे स्वरूपात तुम्हाला उदाहरण म्हणजे आकृत्या दिलेल्या आहेत, पण आपल्याला नव्या स्वरूपात अशा पद्धतीने सुद्धा एका वस्तूचे समान भाग म्हणजे 2 भागामध्ये जर त्याला डिवाइड करायचं असेल तर अशा झिगझॅग लाईननी किंवा अशा डायगोनल लाईननी आपल्याला त्याला करता येते. हे विद्यार्थ्याला आपल्याला स्पष्ट करायचं आहे. समान मापाचे आहेत का अपूर्णांकाची ओळख, हे दोन्ही भाग समान अपूर्णांकाच्या भाषेत बरोबर आहे. अपूर्णांकाच्या भाषेत बरोबर आहे. म्हणजे आपण याला 1/4 लिहू शकतो, बरोबर आहे, यालाही 1/4 लिहू शकतो, पण तुलनात्मक दृष्ट्या आपण सांगू शकणार नाही